आज आपण द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट, म्हणजेच मागच्या पिरियडमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला ज्यावेळेस आपण सॉल्व करतो तर सॉल्व करताना जे व्हेरिएबल असेल, एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, तर त्याच्या दोन व्हॅल्यूज येतात. तर त्यापैकी आपण फॉर्म्युला मेथडने प्लस आणि मायनस अशा दोन डिस्क्रिमिनंट येतात. तर ते डिस्क्रिमिनंट प्लस केलं तर त्याला काय म्हणतात, अल्फा, आणि मायनस केलं तर काय, बीटा. तर मग जर अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c, तर मग ह्या अल्फा आणि बीटामध्ये काय रिलेशन असतो, तर हे रिलेशन आपण प्रामुख्याने दोन पद्धतीने दाखवता येईल. म्हणजे अल्फा प्लस बीटा म्हणजे ॲडिशन ऑफ रूट्स, आणि दुसरं असतं अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रॉडक्ट ऑफ रूट्स. तर आपण अल्फा प्लस बीटा तर मागच्या पिरियडमध्ये आपण शिकलो होतो अल्फा म्हणजे काय. तर आज आपण शिकणार आहे द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन and कोइफिशियंट. तर हे आजचा आपला न्यू टॉपिक. नीट लक्षात घ्या, कारण याच्यावर गणित चांगल्या पद्धतीने विचारले जातात. तर समजा आपल्याला अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन हे गिवन आहे. काय, अल्फा अँड बीटा आर द रूट्स of the equation ax² + bx + c = 0. तर आपल्याला हे शोधायचं की अल्फा प्लस बीटा म्हणजे काय आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे पहिले आपण ॲडिशन घेऊ आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट घेऊ. तर मग अल्फा, तर अल्फा आपल्याला गिवन आहे. कसं असतं हे, -b, इथं प्लसची साईन असते, याला म्हणायचं अल्फा. √b² - 4ac डिवायडेड बाय 2a, आणि बीटा इक्वल टू -b. आता पहा, इथं आपण प्लस केलं होतं म्हणून त्याला अल्फा म्हणलं, तर हा चेंज आहे इथं मायनस, हे b² - 4ac डिवायडेड बाय 2a. मग अल्फा प्लस बीटा म्हणजे काय करायचं, सिम्पल ॲडिशन करायची दोघांची. तर अल्फाची व्हॅल्यू काय, -b प्लस √b² - 4ac प्लस बीटाची व्हॅल्यू -b -b² - 4ac डिवायडेड बाय 2a. इथं सुद्धा 2a. आता नीट लक्षात घ्या, इथं प्लस म्हणजे दोघांची ॲडिशन करायची, आणि ॲडिशनचा रूल तुम्हाला माहिती आहे. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर एकदाच घ्यायचं आणि डायरेक्ट ॲडिशन असेल तर ॲडिशन करायची, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. तर इथं सोपं आहे, कारण डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर एकदाच लिहायचं. म्हणजे काय झालं, 2a. तर मग वरच्या ज्या क्वांटिटीज आहे न्यूमरेटरच्या, ते प्लस केल्यानंतर काही साईन वगैरे चेंज होणार नाही, जशाच्या तशा राहतील. तर हे -b प्लस √b² - 4ac, आणि हे प्लस मायनस मायनस b प्लस मायनस मायनस म्हणजे काही चेंज झालेलं नाही, कारण प्लस असेल तर काही फरक पडत नाही. तर पहा इकडं, हे -b आणि हे -b दोन्ही नंबर सेम आहे, तर यांचा -1b आणि -1b इथं कोइफिशियंट काय नाही म्हणजे एक धरायचा. तर 1 आणि 1 किती झाले, 2. पण कोणते 2, -2b. आता पहा इथं b² - 4ac अंडररूटमध्ये, इथं सुद्धा अंडररूटमध्ये b² - 4ac, पण इथं -√b² - 4ac आहे आणि या साईडला प्लस आहे. तर ह्या दोन क्वांटिटीज इक्वल बट ऑपोजिट इन साईन गेट कॅन्सल, म्हणजे हे 0 झालं याचा आन्सर. म्हणजे वरती काय शिल्लक राहिलं, -2b आणि खाली काय, 2a. तर हे 2 कॅन्सल, तर हे काय आन्सर आलं, -b/a. म्हणजेच अल्फा प्लस बीटा म्हणजे -b/a. आता -bला आपण कसं लिहू शकतो, b म्हणजे काय असतो, हा एक्सचा कोइफिशियंट. b काय असतो,
एक्सचा कोइफिशियंट, पण साईन कोणती घ्यायची? मायनस. तर मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय, आता ए म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. आता इथं एक्स असल्यामुळे एक्स घेतो, जर वाय असलं तर वाय घेणार, म्हणजे व्हेरिएबल जे राहील त्याचा घ्यायचं. तर मग ए म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे अल्फा प्लस बीटा. तर हेच आपण काय प्रूफ केलं? जर अल्फा आणि बीटा यांची ॲडिशन केली तर मायनस बी अपॉन ए हा आन्सर येतो. आता याच्यातलाच दुसरा भाग म्हणजे काय की अल्फा आणि बीटा याचा प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन काय राहील. तर आता इथं ह्या स्टेपला आपण प्लस केलं होतं, आता ह्या स्टेपला आपण काय करणार? हे सेकंड पार्ट आहे. तर हे अल्फा इंटू बीटा इक्वल टू, तर मग तेच अल्फाची व्हॅल्यू काय? मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता इथं इंटूची साईन, इथं प्लस होतं म्हणून प्लस, इथं इथं इंटू आहे म्हणून इंटू बीटा म्हणजे काय? मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ठीक आहे. आता पहा, आपल्याकडे एक नियम आहे. हे जर असं असेल ए प्लस बी डिवायडेड बाय 2, तर मग आपण याला असं लिहू शकतो ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 2. कारण तुम्हाला मागं सांगितलेलं आहे डिनॉमिनेटर जर सेम असेल तर एकदाच लिहायचं आणि डायरेक्ट न्यूमरेटरची ॲडिशन, म्हणजे ए प्लस बी डिवायडेड बाय 2ला मी अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 2, म्हणजेच याचा अर्थ ए प्लस बी डिवायडेड बाय 2. तर याच्या ठिकाणी पहा मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, तर हा 2 एक कॉमन दोघांना डिवाइड आहे, तर मी त्यांना सेपरेट डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. तर आपण त्याला सेपरेट लिहू, म्हणजे काय होईल? मायनस बी अपॉन 2a, इथं कोणती साईन आहे? प्लस, आणि हे बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a, म्हणजेच काहीच फरक पडला नाही, डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिलं आणि मग न्यूमरेटर जसेचे तसे ॲड करायचे, ॲड केले. काही फरक पडला का? नाही. त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेऊ. आता इंटू, तर याला सुद्धा आपल्याला तसंच लिहिता येईल, मायनस बी अपॉन 2a, इथं साईन चेंज आहे, मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a ब्रॅकेट क्लोज. आता ह्या दोन्ही ब्रॅकेटला जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर मायनस बी अपॉन 2a मायनस बी अपॉन 2a, म्हणजे दोन्ही ब्रॅकेटची फर्स्ट क्वांटिटी सेम आहे आणि सेकंड क्वांटिटी बी अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. फक्त चेंज कुठं आहे? इथं प्लस आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये मायनस आहे. तर याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला आठवतो, ए प्लस बी अँड ए मायनस बी. त्याला कसं लिहिता येईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर लक्षात घ्या, ए म्हणजे काय झालं इथं? मायनस बी अपॉन 2a. याला आपण काय कन्सिडर केलं? ए, आणि बी स्क्वेअर अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a, याला काय घेतलं? बी. तर हेच इकडं सुद्धा आहे, ए मायनस बी, त्याचा दोघांचा प्रोडक्ट काय होतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आलं का लक्षात? तर मग ए स्क्वेअर म्हणजे फर्स्ट नंबरचा स्क्वेअर, म्हणजे मायनस बी अपॉन 2a होल स्क्वेअर. मग मधात कोणती साईन आहे? मायनस. बी स्क्वेअर म्हणजे काय? बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a होल स्क्वेअर. आता स्क्वेअर केल्यानंतर कुठल्याही नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे काय होईल? बी स्क्वेअर. इथं लक्षात घ्या, 2चा स्क्वेअर काय होईल? 4, आणि हे एचा स्क्वेअर मायनस, मग इथं काय होईल? अंडर रूटचा स्क्वेअर केलं तर अंडर रूट म्हणजे स्क्वेअर रूटची साईन आणि स्क्वेअर हे एकमेकांना कॅन्सल करतात. मग इथं काय राहील? बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4a स्क्वेअर. लक्षात घ्या, हे टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचा काय होईल? स्क्वेअर होईल. आता पहा, इथं सबट्रॅक्ट करायचं, डिनॉमिनेटर सेम आहे, तर मग डिनॉमिनेटर एकदाच लिहा, 4a स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे, जर इथं मायनस साईन असेल तर हे सेकंड ब्रॅकेटमधले दोन्ही टर्म्स यांच्या साईन अपोजिट होतील. तर फर्स्ट नंबर ॲज इट इज म्हणजे बी स्क्वेअर. आता मायनस प्लस मायनस बी स्क्वेअर, मग हे मायनस मायनस काय झालं? प्लस. लक्षात घ्या, इथं मायनस मायनस प्लस 4ac.
तर प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर गेट कॅन्सल. तर इथं काय राहिलं आपल्याजवळ 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. तर हे 4 कॅन्सल झालं. आता हे एमधून हा ए स्क्वेअरमधून कॅन्सल झाला. तर इथं एक ए शिल्लक राहील, एक ए शिल्लक राहील. म्हणजे काय राहील सी अपॉन ए, म्हणजेच अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए. तर सी म्हणजे काय होईल, आता सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म, इथं कॉन्स्टंट. आणि ए म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. म्हणजेच अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए. आता याच्या आधारावर पुष्कळसे गणित विचारले जातात, ते आपण पुढच्या पिरियडमध्ये शिकू. जय हिंद, गुड बाय.